त्या गाडीला थांबव. आता सर्वांनी इकडे उचलून घ्या. नको राहू दे, इथं उभा करताय, इथं उभा करताय, राहू द्या. तर मित्रांनो आता होळी सजवायची तयारी चालू आहे. राकेश चाय पित आहे. हा आता होळी बहुतेक उभी केलेली आहे. जसं होळी सजवण्याची तयारी चालू आहे मित्रांनो. आता लवकरच सर्व हलकून आणलेले आहेत, मोठमोठे ते उभे केलेले आहेत. थोड्या वेळात होळी एक पूर्णपणे सजवली जाईल. इकडं पण घे. आम्हाला खेळू दे ना. राहू दे आता, बरोबर आहे. राहू दे आता, बरोबर आहे. राहू दे, राहू दे, राहू दे. अरे हलवू का? अरे ना, तो खेचतोय बघ. बस 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 बस, सोडून दे. चाय पिया मित्रांनो. होळी बहुतेक सजवून झालेली आहे. थोड्या वेळात आता पूर्ण सजवली जाईल होळी. लागलेली आहे. होळी लागलेली आहे. आपल्या सर्व ऑडियन्स हॅपी होली.
वाट्याच्या वाट्या गोची वाट्या दांडी गेले कपडे पाडून गावकरी शिटून गेलं शरद पाणी केलं नाही मुलं पाणी केलं होळी पाण्याची इथं सोय नाही आहे. म्हणजे आहे चतुर्युग मालकीने आई माते बालगोपाल तुमच्या चरणाजवळ शरण आलेले आहेत. आई माते तो गावाचे आराध्य दैवत आहेस. आज सालाबाद प्रमाणे तुझी शिमग्याची ही सान बनलेली आहे. ही सान खेळेनी जिकडे तिकडे समजा आपल्या गाव घेऊन भिक्षा मागून येऊन ही सान भरलेली आहे. आई माते काही जरी असेल या गावामध्ये सगळे रोग राईमध्ये सगळ्या याच्यामध्ये दुर्पार करणारी तूच आई बसलेली आहेस. आणि याच्या पुढं सर्वांना काही मुंबईच्या मुंबईला राहणारी माणसं असो गावच्या ठिकाणी राहणारी माणसं त्यांच्या पाठीशी सागर उभी राहा, त्यांच्या हाकेला उभी राहा. काही जरी अडचण आली तर तू सोडवणारी तूच आहेस.
आई माते बालगोपाल आम्ही सर्व अज्ञान आहोत. जर ह्याच्यामध्ये काय आमची चूक दिली झालेली असेल तर तो आपण क्षमा कर. कोणाला नारळ चुकलेला असेल, कोणाला काय हे झालं असेल तर तूच आधी सांभाळत चालेल. ह्याच्यापुढे ही नवी पालवी आहे. ह्या नवी पालवीला ह्या चांगल्या पद्धतीत उमेदत ये आणि सर्वांना सुखाची संभाल आणि ह्याच याच्यामध्ये सर्वांना आनंदात सुखी ठेवा. आणि हा आपली ही वर्षाची सण आहे तर आई माते तर ते आपले मान्य करून घ्या आणि सर्वांना सुखाचं आणि आनंदाचं दिवस दाखवा. आणि ही आपली सण वर्षाची आहे शिमग्याची ते आपली मान्य करून घ्या आणि सुखाची सांगा. तसाच आपल्या तुझ्या दरबारामध्ये हे नवस आलेलं आहे. आपल्या गावातले असो, बाहेरचे असो, कुणाचे असो, कुणी बोललेले असेल तर हे सगळ्या ह्या नवसाला तू पावन हो. त्यांचे सुखदुःख निवारण कर आणि त्यांची काही जरी अडचण असेल तर ती सामावून घ्या आणि हे नवस मान्य करून त्यांच्या पाठीशी सागर उभे राहा आणि त्यांना सुख शांती द्या आणि सर्वबद्धता द्या. तसाच आई माते तुझ्या दरबारी ओटे आलेले आहेत. या ओट्या तुमच्या गावातले असो, बाहेरचे असो किंवा समजा इतर सासर वसणे असो, माहेर वसणे असो, ह्या सगळ्या तुझ्या दरबारी वट्या आलेल्या आहेत. त्या हे माते पावन करून घ्या. त्यांचे सुखदुःख काही जरी असेल, त्यांच्या मनातली काही इच्छा असेल त्या हे माता पूर्ण करा आणि आपले त्यांना सुख शांती आणि सर्वांना अगदी आनंदात सुखी ठेवा. थांब तर आई माते ही सालाबाद पडणे तुझी आपली शिमग्याची सान भरलेली आहे. त्या माते काही चूकभूत झालेली असेल ते आपली त्यात क्षमा करा आणि त्यांना सर्वांना आपल्या गाव पांढरी सर्व बालगोपालाला सुखी ठेवा आणि आनंदात त्यांना हे करा. तसाच ही सर्व बालगोपालाला मुंबईला असो गावातला त्यांच्या हाकेला तो उभी राहा आणि आपली ही त्यांना सर्व सुखाचं आणि आनंदाचं दिवस दाखवा आणि आपल्या ही सण आहे ते मान्य करून घ्या. हर हर महादेव. जय वलजाई देवी माते की जय.